नमस्कार, मी प्रियांका नागने. आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. सध्या एक नवीन पोस्ट व्हायरल होत आहे, ते म्हणजे मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना. 5वी ते 12वी विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आली आहे व ही पोस्ट आता व्हायरल होत आहे व त्यावरती सही शिक्का सुद्धा दिलेली आहे. म्हणजे इथे हायस्कूल इचलकरंजी यांचा सही शिक्का सुद्धा आहे. तर यामध्ये सांगण्यात आलं आहे की प्रत्येकी 4,000 रुपये दरमहा मिळणार आहे. तर हे इथे खरं काय आहे, खोटं काय आहे, सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. म्हणजे इथे पात्रता असणार आहे का, ही माहिती आहे किंवा ही योजना आहे ती खरीच आहे का फेक माहिती आहे, हे सुद्धा आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तरी ते सांगण्यात आलं आहे मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना हे एक पोस्ट आहे. आपण सर्वांना विनंती आहे की 1 मार्च 2020 नंतर ज्यांचे दोन्ही पालक किंवा ज्यांच्या पालकांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे आणि मुलांचे वय 18 वर्षापेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील 2 मुलांना मुख्यमंत्री बाल सेवा योजनेअंतर्गत प्रत्येकी 4,000 दरमहा मिळणार आहेत. तर हा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावे. कागदपत्र सांगितलेले आहेत: बाळ आणि आई एकत्र खाते, शिधापत्रिका, आधार कार्ड, शाळेचे ओळखपत्र, मुख्याध्यापकांनी लिहिलेले वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र, उत्पन्नाचा पुरावा जो 72,000 किंवा 75,000चा असायला पाहिजे, फॉर्म भरून जिल्हा बाल संरक्षण युनिट, जिल्हा परिवीक्षा अधिकारी यांच्याकडे जमा करावे. तर ही माहिती पूर्णपणे फेक आहे. याबाबत इथे न्यूजपेपरमध्ये सुद्धा माहिती आलेली आहे, तुम्ही बघू शकता. समाज माध्यमावरून मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना अशा योजनेच्या नावाचे काही संदेश प्रसारित होत आहे. यामध्ये 1 मार्च 2020 नंतर ज्यांचे दोन्ही पालक अथवा एक पालकाचा मृत्यू झाला आहे व बालकांचे वय 18 वर्षापेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील 2 बालकांना बाल सेवा योजनेअंतर्गत 4,000 रुपये मिळणार अशाचा मजकूर यातून प्रसारित करण्यात येत आहे. ही केवळ अफवा असल्याचे ठाणे जिल्हा महिला बाल विकास विभागाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलं आहे व त्याला कोणत्याही नागरिकांनी बळी पडू नये असेही विभागामार्फत सांगण्यात आलं आहे. तर ही पूर्णपणे फेक माहिती आहे. अशी कोणतीही योजना नाही. पण असे एक दुसरी एक योजना आहे ज्याचा GR सुद्धा आहे. ते तुम्ही तिथे नक्कीच इथे या योजनेचा लाभ घेऊ शकता. ती योजना म्हणजे इथे पूर्ण माहिती आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना. या योजनेची संपूर्ण माहिती आपण पाहून घेऊया. तर राज्याचा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये अनेक विकास कामे आणि नाविन्यपूर्ण योजनेसाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची घोषणा सुद्धा करण्यात आला आहे. मात्र त्यानंतर समाज माध्यमावर राज्यात मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना राबविण्यात येत असल्याचे संदेश प्रसारित होत आहे. व्हॉट्सअप असू द्या किंवा अशा वेगवेगळ्या सोशल मीडियावरून हे पोस्ट होत आहे. तर ही पूर्णपणे फेक आहे. त्यामुळे नक्कीच इथे बळी पडायचं नाही, अशी कोणतीही योजना नाही. मात्र अशीच वेगळी दुसरी योजना म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचे सुधारित मार्गदर्शन. हे जे GR आहे तुम्ही बघू शकता, जो दिनांक 30 मे 2023 रोजी आला आहे. तर इथे प्रस्तावना काय मांडली आहे तुम्ही पाहू शकता. मुलांची काळजी व संरक्षण म्हणजे बाल न्याय अधिनियम 2015 सुधारित अधिनियम 2021 कलम 2 व महाराष्ट्र राज्याचे बाल न्याय नियम 2018 नुसार अनाथ, निराश्रित, निराधार, बेघर, संरक्षण व निवाऱ्याची गरज असलेले 0 ते 18 वयोगटातील मुलामुलींना संस्थेत दाखला करण्याऐवजी पर्यायी कुटुंब उपलब्ध करून देणे व संस्थेतील वातावरणाऐवजी कौटुंबिक वातावरण त्यांचे संगोपन विकास घडवून आणणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. सदर योजना ही संस्थाबाह्य योजना असून ह्या योजनेअंतर्गत 0 ते 18 वयोगटातील मुलामुलींना थेट पर्यायी कुटुंबात संगोपनाकरिता ठेवता येते. अनाथ, निराधार, निराश्रित, बेघर, दुर्धर, आजारी पालकांचे मुले, कैद्यांची मुले या योजनेचा लाभ घेतात. प्रत्यक्ष जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातील अधिकारी अथवा स्वयंसेवी संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते हे गृह चौकशी करून संबंधित बाल कल्याण समितीस अहवाल सादर करतात. या अहवालाच्या आधारे बाल कल्याण समितीकडून दाखल आदेश घेऊन लाभार्थ्यास जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांच्या मार्फत बाल संगोपन या योजनेचा लाभ देण्यात येतो. तर ही वेगळी योजना आहे. या योजनेअंतर्गत जे 18 वर्षापर्यंत मुलं आहेत, त्यांचे आई वडील नाही किंवा काही हे जे सांगितलेलं आहे निराधार आहेत किंवा ज्यांचे पालक आजारी आहेत, दुर्धर आजाराने पालकांची मुले आहे, कैद्यांची मुलं आहे, बेघर मुलं आहे, अशा मुलांसाठी ही योजना असणार आहे. त्यामुळे एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त बालकांना लाभ देण्याबाबत, 2 पेक्षा जास्त बालके एकाच कुटुंबात संगोपनासाठी देण्याबाबत, तसेच कार्यरत स्वयंसेवी लाभार्थी संख्या वाढ, नवीन संस्थांना मान्यता व संस्था निवडीचे निकष. तर शासन निर्णय काही तुम्ही बघू शकता. सदर शासन निर्णय बाल संगोपन योजनेचे नाव बदलून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना असे करण्यात आले आहे. तर या योजनेचं नाव आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना.
तर राज्यामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी बालसंगोपन योजनेसाठी पात्र लाभार्थी कसे असणार आहे तुम्ही बघू शकता. अनाथ किंवा ज्यांचे पालकांचा पत्ता लागत नाही व जी बालके दत्तक देणे शक्य नाही अशी बालक असणार आहे. एक पालक असलेले बालके म्हणजे एका पालकाचा मृत्यू झालेला आहे किंवा घटस्फोट आहे, पालक विभक्तीकरण आहे, परित्याग आहे, अविवाहित मातृत्व आहे किंवा गंभीर आजार आहे, पालक रुग्णालयात असणे इत्यादी कारणामुळे कुटुंब विघटित झालेले एक पालक असलेले बालके असणार आहे. कुटुंबातील तणाव, तंटे, वादविवाद, न्यायालयीन वाद अशा सारख्या कौटुंबिक संकटित बाधित बालके फॅमिली क्रायसिसमध्ये असणारे. त्यानंतर कुष्ठरोग पालकांची बालके, जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले कैद्यांची बालके, तुरुंगात असलेले पालकांची बालके, HIV ग्रस्त बालकांची बालके, कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने बाधित पालकांचे बालके असणार आहे. त्यानंतर तीव्र मतिमंद बालके, HIV ग्रस्त किंवा कॅन्सरग्रस्त बालके, 40 पेक्षा अधिक अपंगत्व असलेले, अंध, दिव्यांग बालके, भिक्षा मागणारी बालके, पोक्सो अधिनियमांतर्गत बळी पडलेले बालके, तीव्र कुपोषित बालके, त्यानंतर इथे दुर्धर आजार झालेले बालके, व्यसनाधीन बालके, विविध प्रकारचे दंगलींना प्रभावित झालेले बालके असे सर्व इथे पात्र असणार आहे. दोन्ही पालक दिव्यांग असलेले बालके, रस्त्यावर राहणारी, शाळेत न जाणारी, बालकामगार, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात गुंतलेले पालकांची बालके, त्यानंतर भिक्षेकरी गृहात दाखल पालकांची बालके ही इथे काय असणार आहे, इथे पात्रता असणार आहे. त्याचे लाभ काय असणार आहे तुम्ही बघू शकता. शासन निर्णयाला आहे महिला व बाल विकास विभाग अंतर्गत प्रति बालक दरम्यान देण्यात येणारे परिपोषण अनुदान 1100 वरून 2,500 व स्वयंसेवी संस्थेचे सहाय्यक अनुदानात 125 वरून 250 अशी वाढ करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अनुदानात बालकांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, वैद्यकीय सुविधा, इतर सुविधा संबंधित कुटुंबामार्फत पुरवण्यात यावे ही सुद्धा माहिती आहे. तसेच स्वयंसेवी संस्था सहाय्यक अनुदान रकमेमधून 2 सामाजिक कार्यरत, एक डेटा एंट्री ऑपरेटर यांचे मानधन, प्रत्येक बालकाची केस फाईल तसेच संबंधित अभिलेख, दस्तऐवज हाताळणी व संग्रहित करण्याचा खर्च, देखरेख, गृहपेटी, करितेचा प्रवास खर्च हे सर्व इथे लाभ मिळणार आहे. तरी ते तुम्ही या असे योजनेचा लाभ घेऊ शकता जर तुम्ही पात्र असाल तर. बालसंगोपन योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभाचा कालावधी इथे माहिती दिली आहे की वयाचे 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत बालसंगोपन योजनेचा लाभ मिळू शकतो. जे अनाथ, स्वतः किंवा दोन्ही पालक दिव्यांग असलेले बालक असणार आहेत किंवा स्वतः किंवा पालक HIV किंवा कॅन्सरग्रस्त असणारे बालक असणार आहे त्यांना या योजनेचा लाभ घेऊ शकतो. पण 18 वर्षापर्यंतच या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. या GR आहे, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला याची लिंक देत आहे, नक्कीच इथे एकदा चेक करायचं आहे. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. बालसंगोपन योजनेच्या लाभार्थी निवडीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे या लिस्टमध्ये दिलेली आहे, ज्यामध्ये बालन्याय, मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 सुधारित अधिनियम 2021 कलम, तर रहिवासी दाखला म्हणजे तलाठी, ग्रामसेवक, नगरसेवक, सरपंच यांच्याकडून निर्गमित दाखला असू द्या, लाभार्थ्यांचे व पालकाचे आधार कार्ड, लाभार्थ्यांचे पालकांचे वार्षिक उत्पन्न हे ते 2.5 लाखांपेक्षा कमीच असल्याचं तलाठी, तहसीलदार यांचा दाखला, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचं प्राधान्य देण्यात यावे, आई वडिलांचा अथवा दोघांचा मृत्यूचा दाखला, पालक, आई वडील यांचे समावेश घरासमोरचा फोटो, बालकांचा जन्म तारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला मिळण्यास विलंब होत असल्यास मागच्या इयत्तेची गुणपत्रिका किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र चालणार आहे. बालक व पालक बाल कल्याण समितीसमोर हजर राहणे आवश्यक आहे. 3 ते 18 वयोगटातील लाभार्थी हा शिक्षण घेत असल्यास शाळेची गुणपत्रिका किंवा बोनाफाईड सोबत जोडावे. बँक अकाउंट क्रमांक, त्यानंतर बालकाचा सांभाळ करत असल्याबाबत जैविक पालकत्व संगोपन कार्याचे किंवा नातेवाईकांचे हमीपत्र हे पूर्ण तुम्हाला इथे लागणार आहे. कुमारी मातेचे पाल्य, कौटुंबिक हिंसाग्रस्त महिलेचे पाल्य, बालकांना सांभाळ करणारी व्यक्ती, व्यसनाधीन नसल्याबाबत पालकांचा सांभाळ करणाऱ्या व्यक्तीचा सामाजिक तपासणी अहवाल हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे. अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ मिळवू शकता. अत्यंत महत्त्वाची योजना आहे. कोणत्याही फेक माहितीवरती तुम्ही विश्वास ठेवू नका. 4,000 रुपये मिळणार नसून इथे या योजनेअंतर्गत तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. आणि या योजनेसाठी बालक व पालक, जर एक पालक असेल तर नक्कीच इथे लाभ मिळवू शकता. ही पूर्ण माहिती या GR मध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्कीच इथे चेक करू शकता. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना सुधारित मार्गदर्शन सूचनाबाबत हा GR आहे. तर काही प्रश्न असतील, काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.